PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवडची आता आयटी पार्क अशी ओळख व्हावी। पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या टॉप 10 पुरस्काराचं वितरण। आयटीला आता चांगले दिवस आले आहेत, भविष्यात आणखी चांगले दिवस येणार आहेत। आयटीचा पुरस्कार केला पाहिजे। नवीन पिढीला ऑटोमोबाईल उद्योगाच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा। पिंपरी चिंचवड हिंजवडी महापालिका असं नामकरण करावं, त्यामुळे शहराची ओळख ऑटोमोबाईल उद्योगाबरोबरच आयटी हबही होईल, असं मत कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलंय। अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 जणांचा PCMC टॉप 10 पुरस्कारानं फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते। महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख उद्योजक कृष्णकुमार गोयल, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, अध्यक्षा सायली कुलकर्णी उपस्थित होते। फिरोदिया म्हणाले, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढली आहे, हुशार लोक आहेत। जवळच आयटी पार्क हिंजवडी वाकड आहे। आता केवळ पिंपरी चिंचवड नव्हे तर शहराबरोबरच हिंजवडीचाही उल्लेख करावा। महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा। पिंपरी चिंचवड हिंजवडी महापालिका असं नामकरण करावं, त्यामुळे शहर ऑटोमोबाईल उद्योग नाही तर आयटी हब आहे असं नागरिकांना वाटेल। आयटीला चांगले दिवस आले आहेत, भविष्यात आणखी चांगले दिवस येणार आहे। आयटीचा पुरस्कार केला पाहिजे। नवीन पिढीला ऑटोमोबाईल उद्योगाच्या पुढे जाण्याची आवश्यकता, त्यामुळे पिंपरी चिंचवडचा विकास जोरदार होईल। पिंपरी चिंचवड म्हणजे काय असं कोणी विचारलं तर गणपती बाप्पा मोरया असं ऐकलं का असं आपण सांगतो। मोरया गोसावींचं गाव म्हणजे पिंपरी चिंचवड अशी ओळख सांगितली जाते। त्यानंतर टाटा मोटर्स MIDC आल्यानं उद्योग नगरी अशी ओळख झाली। आता आयटी एक्सपोर्ट करणारी नगरी अशी ओळख व्हावी, त्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन द्यावं। पुढची पिढी तयार करणं गरजेचं आहे। आजच्या स्थितीत सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे। रोजगार उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। 1970 पासून माझा पिंपरी चिंचवडशी संबंध आहे। भारतातील सर्वात मोठी MIDC पिंपरी चिंचवड मधील आहे। शहरात टाटा मोटर्स मोठे उद्योग कंपन्या आल्यानं अशा खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा गौरव पिंपरी चिंचवडला मिळाला। जकातीच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळत होतं, पैसे कोठे खर्च करायचा असा प्रश्न होता। कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी प्राधिकरणात जागा घेतली। आता कामगार तिथे राहतात। अगोदर कामगार पुण्यात वास्तव्य करत होते। पिंपरी चिंचवड नावाचा मोठा परिणाम पुण्यावर झालाय, कारण सवाई गंधर्व महोत्सव फिल्म फेस्टिवल फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यात आहे असे ते म्हणाले। कृष्णकुमार गोयल म्हणाले, पिंपरी चिंचवडनं मला घडवलं। शहराशी माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत। शहरातील पत्रकारांनी हेवे दावे बाजूला ठेवून एकत्र यावं। पुण्याप्रमाणे शहरात पत्रकार संघाची स्वतंत्र इमारत उभी करावी, त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल। त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना सध्याची पत्रकारिता, राजकीय परिस्थिती याबाबत माहिती दिली। पुरस्कार्थी कृष्णकुमार गोयल सहकार व उद्योग क्षेत्र, गणेश यादव पत्रकारिता, ऋतुराज गायकवाड भारतीय क्रिकेटपटू, इरफान सय्यद कामगार क्षेत्र, संदीप साकोरे कला व नाट्य क्षेत्र, विजय जगताप लेखक व सामाजिक क्षेत्र, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपणे, उत्तम प्रशासन डॉक्टर BC डोळस वैद्यकीय, PCET रेडिओ FM प्रसार व मनोरंजन क्षेत्र आणि अंजू सोनवणे प्रेरणादायी रक्तदाते यांचा PCMC टॉप 10 पुरस्कारांना गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचा प्रास्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केलं। अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केलं, तर सायली कुलकर्णी यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे पदाधिकारी सुनील कांबळे, मुकेश जाधव, रेहान सय्यद, गणेश शिंदे, विनय लोंढे, संतोष जराळ, प्रसाद बोरसे, जितेंद्र गवळी, सूरज साळवे, शिवाजी घोडे, युनुस खतीब, शबनम सय्यद आदींनी परिश्रम घेतलाय। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।